शेअर मार्केटमध्ये मासिक 20% परताव्याचे आमिष दाखवून एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याची 44.40 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशी अहवालाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। व्हॉट्सअॅपवरील जाहिरातीद्वारे फिर्यादीचे मन वळवून 2022 पासून टप्प्याटप्प्याने ही रक्कम उकळण्यात आल्याचे तपासात समोर आले। या प्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे। यामध्ये काल फिर्यादी श्रीधर भोजराज तराडे वय 63 वर्ष हे सेवानिवृत्त आहे रेल्वे विभागाकडून यांनी पोलीस स्टेशनला आर्थिक फसवणूक झालेली आहे अशी तक्रार दिलेली होती। परंतु त्यांनी त्याच समांतर आर्थिक गुन्हे शाखा या ठिकाणी सुद्धा तक्रार दिलेली होती। आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशी अहवालावरून व वरिष्ठांच्या सूचनेवरून यामध्ये चौकशी अंती गुन्हा दाखल झालेला आहे आणि यामध्ये फिर्यादी जे आहेत यांनी पेन्शन यातील फिर्यादीला पेन्शनबाबत मंथली इन्कम स्कॅमची व्हॉट्सॲप मेसेजद्वारे जाहिरात दिली व त्या जाहिराती अंतर्गत फिर्यादीचे मन वळवले आणि शेअर मार्केटमध्ये जर पैसे टाकले तर शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये 20% आमिष परतावा मिळतो असा त्याला दिलासा दिला आणि 2022 पासून त्याचे 44,40,00,000 रुपये एवढी रक्कम व त्याच्या मित्रांची रक्कम अशी सदर गुन्ह्यामध्ये सदर चौकशी अंती निष्पन्न झाले की यामध्ये फिर्यादी याची फसवणूक झालेली आहे। त्या अनुषंगाने यामध्ये कलम 316(2) आणि 318(4) व 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये तपास सुरू आहे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।